नमस्कार, मी अश्विनी स्वामिन्य फॅशन डिझायनर या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला बोटनेक पॅटर्नमध्ये फ्रंट साईडला मी ब्लाऊजची डिझाईन बनवलेली आहे, ती तुमच्याशी शेअर करते. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि ही डिझाईन कशी वाटते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तिथे तुम्ही बघू शकता फ्रंट साईड मी कटिंग करून घेतलेली आहे. त्याची गळा रुंदी मी 3.5ची घेतलेली आहे आणि गळ्याची उंची जी आहे ती 4.5ची घेतली आहे. आपल्याला पुढून पॅक ठेवायचा आहे, त्याच्यामुळे गळ्याची उंची ही कमीच घेतलेली आहे. तुम्हाला जर अजून कमी घ्यायची असेल तर तुम्ही 4 पण घेऊ शकता. मी 4.5ची गळ्याची रुंदी ठेवलेली आहे. ही डिझाईन आपण कॉलर पॅटर्नमध्ये बनवणार आहोत. ब्लाऊज एकदम सिंपल आहे, फक्त कॉलरच्या स्टाईलने त्याला थोडासा छान असा लुक आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी गळा कटिंग करून घेतलेला आहे. आता आपला गळा कट झालेला आहे. तर आपण जो गोल गळा जो कटिंग केलेला आहे तो गोल गळा एका अस्तरवर ठेवून आपण त्याच्या साईडने ड्रॉ करून घ्यायचं. जो गोल शेप आहे तो त्याच्या बाजूने तुम्हाला जितकी रुंदी पाहिजे त्या कॉलरची तितकी रुंदी तुम्ही घेऊ शकता. मी दीडची रुंदी ठेवलेली आहे. तुम्हाला जर 1ची पाहिजे असेल तर तुम्ही 1ची पण घेऊ शकता. आणि खालच्या साईडने एकदम कोण्याला आल्यावर मी 1-1 इंचावर मार्क केलेला आहे, म्हणजे असा निमुळता गोल घेतलेला आहे. एकदम खालच्या साईडने मी 1 इंचावर घेतलेला आहे आणि वरून ते अर्ध्यापर्यंत मी 1.5 इंचावर मार्क केलेला आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला याच्यापेक्षा बारीक घ्यायचं असेल तर अर्धा इंच तुम्ही कमी पण करू शकता. तुम्हाला जर गोल पॅटर्न आवडत नसेल तर तुम्ही कॉलर पॅटर्नमध्ये बॉक्स टाईप पण ड्रॉ करू शकता, पण मी ते गोल पॅटर्नच घेतलेला आहे. आता इथे आपली तुम्ही बघू शकता ड्रॉ झालं आहे. अस्तर मी फोल्डिंग करून घेतलेलं आहे, जेणेकरून दोन्ही साईडकडून आपला सेम शेप कट होईल गळ्याचा. आता इथे मी कटिंग करून घेते. इथे बघू शकता दोन्ही साईडने गोल व्यवस्थित आपला कट झालेला आहे. याची मी अस्तरने फिनिशिंग केलेली आहे, कारण मेन जे फॅब्रिक आहे ते आपलं कॉटनचं आहे, त्याच्यामुळे मी अस्तरचीच फिनिशिंग केलेली आहे. तुम्हाला जर अस्तरची फिनिशिंग नको असेल तर तुम्ही अस्तर अटॅच करून त्याच्यामध्ये कॅनव्हास पण अटॅच करू शकता. आता जे ब्लाऊजचा आपलं जो उरलेला कपडा आहे तो मी याच्यावर कटिंग करून घेते. जर तुम्हाला ब्लाऊजच्या कपड्याची नसेल लावायची तर कॉन्ट्रास्ट कपडा म्हणून तुम्ही दुसरा पण यूज करू शकता. आता थोडं एक्स्ट्रा ठेवून मी ते कटिंग करते. आता दोन्ही साईडकडून आपण गळा एकदम समोरासमोर ठेवूया. आता इथे आपल्याला आतल्या साईडने शिलाई करायची नाही आहे. बाहेरच्या साईडने जो शेप दिलेला आहे आपण त्या शेपवर आपल्याला शिलाई करायची आहे. तुम्ही बघू शकता, मी ड्रॉ करून तुम्हाला दाखवते. बाहेरच्या साईडने आणि खालचा जो कोना आहे तो स्ट्रेट कोना याच्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आता मी ते शिलाई करते. तुम्ही याला कॅनव्हासची पण फिनिशिंग करू शकता. कॅनव्हासची पण फिनिशिंग छान दिसते. तर इथे आपले दोन्ही पण शिलाई करून झालेले आहेत. आता एक्स्ट्रा राहिलेला कपडा मी इथे कट करून घेते आणि याला छोटे छोटे कट्स देऊया आपण, जेणेकरून पलटी होताना फिनिशिंगमध्ये छान असे पलटी होतात. तर हे बघा, आता आपण पलटी करून घेऊया. इथे जे खालच्या साईडचे जे कोपरे आहेत ते कशाच्या तरी मदतीने ते कोपरे बाहेर काढून घ्यायचे. व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आणि आता आपण त्याच्यावर हाताने असं व्यवस्थित असं प्रेस करून त्याच्यावर आपण एक दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाई देऊन आतल्या साईडने पूर्ण अस्तर लॉक करून घ्यायचं आहे. आता इथे मी दाब शिलाई देऊन घेते. आता तुम्ही ते बघू शकता फ्रंट साईडची जी कॉलर आहे ती आता रेडी झालेली आहे. तर ती खूप सिंपल दिसते, यासाठी मी इथे लेस लावणार आहे. तुम्ही बघू शकता मला थोडीशी नॉर्मल मोठी समोसा लेस आहे. तुमच्याकडे जर याच्यापेक्षा छोटी असेल तर अजून छान दिसेल. तिथे कडीने मी ही समोसा लेस लावणार आहे. तुम्हाला जर रेडीमेड पायपिंग आवडत असेल तर तुम्ही पायपिंग पण लावू शकता. पायपिंग पण खूप छान दिसते. आता इथे मी कडीने ती लेस लावून घेते. लेस ही आतल्या साईडने लावलेली आहे. आता तुम्ही बघू शकता खूप छान असा लुक आलेला आहे आपल्या कॉलरला.
तर इथे आपल्याला आता आतल्या गळ्याची फिनिशिंग करायची आहे. तर हे फिनिशिंग मी तुम्हाला सांगते. परत मी अस्तर पुढच्या साईडचा जो गळा रुंदी गळ्याची जी उंची आहे ती मी ते ड्रॉ करून घेतली आहे. फक्त पुढच्या साईडला थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. ही ट्रिक तुम्ही जेव्हा आपण ब्लाऊज वगैरे शिवतो, कोणाला पलटीचे ब्लाऊज आवडत नाही तर त्याला पण ही ट्रिक तुम्ही यूज करू शकता. आता मी वरच्या साईडने अस्तर ठेवून शिलाई करून घेऊन आतल्या साईडने छोटे छोटे कट्स देते, जेणेकरून आतली साईड पण व्यवस्थित अशी पलटी होईल. आता जो अस्तर आहे वरच्या साईडने आपण जी लावलेली पट्टी, त्याला पूर्णपणे कट देऊन ती आपण आतल्या साईडने फोल्ड करायची आहे. तुम्ही बघू शकता, याने पण छान अशी फिनिशिंग येते आणि याच्यावर पण आपण दाब शिलाई देऊया. तुम्ही बघू शकता छान अशी व्यवस्थित तुम्ही बघू शकता पुढच्या साईडने पण छान अशी फिनिशिंग आलेली आहे. कुठेही धागा वगैरे दिसत नाही. आता आपण याच्यावर आपली फ्रंट साईड घेऊया. ती मी पूर्ण फिनिशिंग झालेली आहे आपल्या फ्रंट साईडची. आता इथे आपण एकदा वरच्या साईडने लावून बघूया व्यवस्थित असं बसतंय की नाही. तिथे तुम्ही बघू शकता कुठेही जास्त कमी नाही आहे. व्यवस्थित अशी आपली कॉलर रेडी झालेली आहे. तर आता इथे आपण आतल्या साईडने त्या कॉलरवर शिलाई करून घेऊया. आता तुम्ही बघू शकता त्याच्यावर हळूहळू आपण शिलाई करून घेऊया. ह्या डिझाईन्स खूप छान दिसतात. नॉर्मल साडीवर, सिंपल साडीवर पण, काठपदर साडीवर पण ही डिझाईन खूप छान असा लुक देते. आता पुढची साईडची जी कॉलर आहे ती पण इथे मी शिवून घेते. तुम्ही बघू शकता फक्त शिलाई आतल्याच साईडने लावायची आहे, बाहेरच्या साईडने आपल्याला ओपनच ठेवायचं आहे. आता तुम्ही बघू शकता आपली कॉलर लावून रेडी झालेली आहे. प्रिन्स कटोरी पण रेडी झालेली आहे. फ्रंट साईड पूर्णपणे रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा लुक आलेला आहे. खूप छान अशी आपली कॉलर इथे बसलेली आहे. फक्त याच्यामध्ये थोडंसं मला असं वाटतं आहे की इथे थोडंसं एक शोचं बटन लावल्यावर अजून छान दिसेल, म्हणून मी एक शोचं बटन इथे लावते. तुम्हाला जर लटकन आवडत असेल तर तुम्ही लटकन पण यूज करू शकता. तर अशा प्रकारे इथे आपला फ्रंट साईडचा बोटनेक ब्लाऊज गळा इथे रेडी झालेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.